हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? सो आज आली आहे आता तिरुपतीवरनं. आमचा 8 दिवसाचा टूर छान झाला आहे, खूप मस्त झालं. काहीच प्रॉब्लेम वगैरे आला नाही देवाच्या कृपेने. आणि आल्यानंतर घर आवरायला होतंच. हे सगळ्यांचंच होत असेल. तरी मी खूप असं मेस करून नाही जात, कारण मला माहिती नंतर आल्यावर मग मला खूपच कसं तरी होतं. त्यामुळे स्वच्छ ठेवून गेली होती. आल्यानंतर मग भरपूर असे कपडे धुवायचे, ते आता 3 दिवस मला पुरायला येतील. त्यानंतर मग बघूया म्हटलं आता काय. सतत बाहेरचं खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता. मग सगळं ऑर्डर केलं, भाज्या वगैरे. काही बाहेर जात नाही बसले, कारण ऑलरेडी आपण थकलेलो असतो गावाहून आल्यावर. सो भाज्या ऑर्डर केल्या. त्याच्यामध्ये मग मला आज पहिल्यांदा दिसले ग्रीन टोमॅटो. त्याची म्हटलं चला चटणी करते, तर तुमच्याबरोबर पण शेअर करेल. तर काय करायचं, टोमॅटो 4 भागात कट करायचे. अर्धा एक कांदा घ्यायचा. मी 250 ग्राम टोमॅटोसाठी एक कांदा घेतला आहे. आणि हिरवी मिरची, थोडा लसूण, या सगळ्या गोष्टी तेलामध्ये. लसूण फ्राय नाही केलं तरी चालेल, पण टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळं फ्राय करून घ्या, म्हणजे टेस्ट येईल. कारण कच्चे लागले तर ती मजा येत नाही. आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. आणि थोडंसं फ्राय करतानाच आपण जर त्याच्यात जिरे टाकलं तरी चालतं, नाही तर मग मिक्सरमधून फिरवताना जिरे टाकलं तरी चालतं. मग सगळं छान असं फ्राय करा. इकडे साईडला सकाळी नाश्त्याची वेळ झाली होती म्हणून उपमा बनवत होती. आता याची रेसिपी काही शेअर करत नाही, मागे केली होती पण ती लहान बाळांसाठी होती. पण ठीक आहे, हे मला नाही वाटत हे कोणालाही गरज असेल या रेसिपीची. आणि गरज असेल तर मला नक्की कमेंट करा, मी सांगेल. मग आता हे सगळं मी फ्राय केलेलं आहे. इतपत फ्राय करायचं, फार काही फ्राय करत बसायचं नाही, फक्त कच्चेपणा गेला पाहिजे. त्यानंतर मग मस्त मी त्याचं वाटण करून घेतलं. आणि आता माझ्याकडे लिंबू, ऑब्व्हियसली मी 8 दिवस नव्हती म्हणून मग काही लिंबू असे फ्रेश नव्हते, पण जे होते त्यात खूप रस होता, म्हणून मग मी तेच पिळले. 2 लिंबू पिळले. छान आरामशीर आंबट झालं होतं, जसं तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग त्याला एक छान मोहरीची अशी फोडणी द्यायची. असं छान दिसतंय. खूप मिळत नाहीत, हे कधीतरी मिळतात, म्हणून मिळाले की लगेचच घेते आणि मी करते. भरपूर मोहरी टाकून आणि थोडासा कढीपत्ता टाकून मी छान फोडणी दिली आहे. तुम्ही बघू शकता, छान तडतडली आहे फोडणी. छान तडतडल्यावरच टेस्ट येते, नाहीतर काहीच मोहरीची टेस्ट येत नाही. उलटं मग ते दाताखाली आली की ती कसं तरीच लागते. म्हणून आता हे छान तडतडल्यावर मी आता छान त्यातली मीठ, साखर आणि फोडणी असं घालते आहे. कोणाला जर लिंबूऐवजी चिंचही टाकू शकतं. चिंचणी पण वेगळी, आणि हिरवी चिंच मिळाली तर आवर्जून टाका, टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते. ही भाजी भरलेले वांगे करते. याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे, म्हणून काही मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही. पण जर कोणाला हवी असेल तर मला सांगा, परत मी डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. छान फ्राय केले आणि ही भाजी मी बनवून घेतली. आता भरपूर कामं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.